आपण पिंजरा लावलं नाही का? एकदा लावलेलं कुठं लावला होता? शंभर पटात लावला होता ना, गावात लावला. त्याला किती दिवस झाले? आणि खड्डे खोदून टाकले. 5-6च्या दरम्यान. हे बघा, पहिला रस्त्यावर उभा राहिला, दुसरा बांधावा. पहिला परत आतमध्ये गेला, दुसरा आहे तेच उभा आहे. दुसरा परत आत जातो, पहिला परत बाहेर दिवस आहे. इतर लोकांचा वावरच कमी आहे. हा ना, मी तुम्हाला तेच सांगतो. इथून इकडे आमच्या शेती इकडे. त्यावेळेस तुम्हाला काय म्हणलं, या साईडने एकदा तुम्ही जर सर्वे केला ना तर सगळी शेती आढळून येणार, एक पण घर दिसणार. आता ह्या कालच्या घटनेमुळे आता लोकांना भीती निर्माण झाली. बरं, ह्या रस्त्याला आहे ना जुनं गाव असल्यामुळं मंदिर आहेत खाली, त्यामुळे ह्या रस्त्याला लोकांचा हे पण असतो. मंगळवारच्या दिवशी महिला सुद्धा पायी पायी जातात तिकडून. आता आज मंगळवार आहे, आता आज महिला पायी पायी जातात दर्शनासाठी इकडे जाणार. तसं झालं नसेल तर आता झालं पाहिजे. पूर्वी झालं नाही ते खरं म्हणजे नसतं. झालं असतं तर ते कदाचित ती घटना घडली पण नसते. तुमचं म्हणणं, यांचं म्हणणं असं आहे, बघायला देतो थोडीशी. आमचं म्हणणं तेच आहे, एखादी घटना घडण्याच्या पेक्षा ती घडू नये यासाठी पूर्वयोजना जर झाली असती तर ही घटना आज घडली नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता आळेच्या केसमध्ये पण मला वाटतं तिथं तर आधीच पिंजरा लावलेला होता. हो, पण जर दुर्दैवानं ती घटना झाली तरी सुद्धा पिंजरा सांगितलं पण होतं आणि लावला पण होता ना. पिंजरा लावलेला सुद्धा होता आणि तिथं जनजागृती पण केली होती, पण तरी सुद्धा ती झाली. तुम्ही काढून टाका, पिंजरा लावला म्हणजे अटॅक होतो. नाही ते असं नाहीये विषय तो कसं नाही. आहे, आम्हाला हे तुम्ही अग्रेसिव्ह झाल्यानंतर आम्हाला हे बोलता येत नाही, कारण उपयोगच होत नाही ते बोलून, काय ऐकतच नाही कोणी. पण वास्तविकता आहे ती. आता हा प्रश्न काही साधा नाही. हा नॅशनल राष्ट्रीय आपत्ती व्हायची वेळ आली. केरळमध्ये हत्ती आणि माणसाचा संघर्ष, तिथं त्यांनी राज्य आपत्ती घोषित केली. आपल्याकडे आता ही आपत्ती घोषित करायची वेळ आहे. तसं आता म्हणजे आम्ही एकतर उपाययोजना काय केलेत आतापर्यंत, मी जसं जॉईन झालो इथं 2 वर्ष झालं, तसं दिवसा विद्युत पुरवठा करा म्हणून आम्ही पाठपुरावा करतो सातत्याने. दुसरी गोष्ट आहे, आम्ही नसबंदीसाठी प्रस्ताव पाठवला. बिबट्यांची नसबंदी करा, जेणेकरून बिबट्यांची संख्या नियंत्रित होईल आणि लोकांचा जो संघर्ष रोज होतोय कुठंतरी कमी होईल. ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्याला कधी यश येतं माहीत नाही. तिसरं, आता मी आत्ता जे बोललो की राज्य आपत्ती म्हणून कमीत कमी हे जुन्नर विभागासाठी तरी घोषित करावं म्हणून आम्ही आता प्रस्ताव तयार करतो. आणि तुमच्या समाधानासाठी नाही, हे वास्तव आहे किंवा आता लोकांना जगणं कठीण झालं आहे. इथं लोक स्पॉटवर पोचलोय. बरोबर, मी थांबतो मग. आमदार साहेब पण येतात. तर म्हणजे हे सगळं काय फक्त तुमच्या समाधानासाठी नाही बोलत मी, की आम्हाला पण जाणीव आहे त्या गोष्टीची की गंभीर किती विषय झाला आहे. कोणाची मुलं जर सहज अशी खेळता खेळता उचलून नेली जात असते. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की मी जेव्हा रात्री मुंबईवरून येत होतो, मी मुंबईला मिटिंग होती काल, तिथं पण मी लगेच मुख्यमंत्री सहायता कक्षाला तिथं सांगितलं की ह्याच्यातून आमच्या वन विभागाच्या ह्याच्यातून 5 लाखाची व्यवस्था होईल. त्याच्यापेक्षा जास्त जर पैसे लागले तर तिकडून द्यावे लागतील. ते पण आम्ही करू. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की येता येता मी रात्री उशिरा प्रार्थना करत होतो किंवा काय होऊ नये त्या मुलाला, म्हणजे वाचावा तो. म्हणजे आम्हाला काय वाटत नाही असं नाही ना, आम्हाला पण वाटतं ना, आम्ही आमचाच मुलगा आहे वाहतो असंच आमची भावना असते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑफिसला या असं म्हटलेच नसते. नाही, हे आता तुम्ही हे बघा, तुम्ही काय काय बोललात, वाद नका घालू आता. तुम्ही आता तुम्ही काय काय बोललात की बाबा ऑफिसला येऊन आगच लावू, तुमचं ऑफिसची गरज नाही, ऑफिस बंद करू. हे योग्य नाही ना, हा मार्ग नाही ना. हा मार्ग नाही ना. हा मार्ग होऊ शकतो का मला सांगा. बाबा तुमचे प्रॉब्लेम सांगा, काय काय पाहिजे तेवढं सांगा, आता पण मार्ग काढू. तुम्हाला काय सुविधा पाहिजे? आज आता आम्ही इथं कुठं आपला कॅम्प सुरू होतो, नगदवाडी. किती लांब आहे नगदवाडी? जवळ कॅम्प चालू करतोय कंटिन्युअस. म्हणजे पेट्रोलिंग राहील, लोक तुमच्या मागं पुढे राहतील शेतकरी, आणि तिथं पिंजरे पण असतील. तिथले ते लगेच उचलून इकडे आणता येतील
असाच एक कॅम्प तिकडं पिंपरखेडला चालू केला आहे शिरूर तालुक्यात. म्हणजे माझं कार्यक्षेत्र फक्त जुन्नरपुरतं मर्यादित नाही, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर हे 4 तालुके अंडर आहेत. सगळ्या तालुक्यामध्ये हा प्रश्न आहे. शिरूर आणि हे उत्तूरचा भाग आणि तिकडचा आंबेगावचा तो मनसरचा भाग हे तर फार गंभीर अवस्था आहे. म्हणजे मला सुद्धा रात्री बऱ्याचदा असं फोन येतात त्यांचे किंवा असं झालं तसं झालं, म्हणजे सामना करावाच लागतो त्या गोष्टी. आणि त्याच्यात काय ते कामच आहे आमचं. आम्ही असं म्हणत नाही किंवा आम्ही रात्री एखादा फोन अटेंड केला म्हणजे उपकार केले, असं नाही. आम्ही पगार घेतो त्या गोष्टीचा. म्हणजे असं नाही किंवा आम्ही काहीच करत नाही अशी भावना जी झालेली आहे थोडीशी वास्तव लक्षात घ्या. आम्ही कमी पडत असू, आम्ही मान्य करतो किंवा सगळ्याच गोष्टी आम्ही 100% अटेंड करतो असं पण नाही. काही वेळेला होत असेल पण तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. रिस्पॉन्स कमी करण्यासाठी, आता रिस्पॉन्स टाईम कमी करण्यासाठी कॅम्प चालू झाला पाहिजे. नाही आता 21 तारखेची डेडलाईन दिली आहे तुम्हाला, 21 तारखेला सुरू झालं. सर यांचं एक म्हणणं माफक आहे, आम्ही जेव्हा पिंजऱ्याची मागणी करतो ना तर आम्हाला पिंजरा तात्काळ उपलब्ध व्हावा किंवा नसेल, हे बघा. सर नसेल तर नाही म्हणून सांगावं ना, मग रिप्लाय मिळला पाहिजे. नाही बरोबर आहे. आता मी सकाळीच त्यांना बोललो की एकतर पिंजरा लावा, तो ॲक्टिव्ह करा, ॲक्टिव्हच लावा, नुसतं लोकांना दाखवण्यासाठी नको. हे पण मी सांगितलं आहे. आता पिंजरे मर्यादित असतात पण तरी आम्ही मागच्या 1 वर्षभरात जवळजवळ 80 पिंजरे घेतलेत नवीन. ते सगळ्या तालुक्यांमध्ये विभागले जातात. जवळपास आपल्याकडे 150च्या वर पिंजरे झाले आहेत. पण अजूनही ते कमी पडतात. वाहनं आम्ही मागितली होती जिल्हा वार्षिक योजनेतून, मग वाहनं काही आम्हाला मिळाली नाही. आता पिंजऱ्यांची पण मागणी करू. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत आपल्या भागामध्ये, शिरूरला आहे, चाकणला आहे, त्यांच्याकडून पण आम्ही पिंजऱ्यांची मागणी केली. काही पिंजरे आम्हाला मिळालेत, 20-25 पिंजरे. प्रयत्न आमचे वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं चालू आहेत. म्हणजे असं नाही की आम्ही काहीच करत नाही. जेव्हा तुम्ही लोक असे ॲग्रेसिव्हली येऊन बोलता ना, ऐकण्याशिवाय पर्याय नसतो आमच्याकडे. पण तुम्ही ऑफिस जाळायला निघाल्यानंतर थोडंसं मग कुठंतरी हे होतं ना. माझा असा प्रश्न आहे, भास्कर पेरेपाटील काय म्हणले, थुंकू नका, अशाऐवजी थुंका इथे थुंका, असं त्यांनी त्यांच्या गावात योजना केली. मी म्हणतो 200 बिबटे जुन्नर तालुक्यात पाहिजे का 2 लाख पाहिजेत? तुम्ही काय मागणी करणार सरकारकडे? नाही आता ही गोष्ट तुम्ही सरकारकडे काय नैसर्गिक मागणी आहे बघा. सरकारकडे मागणी आमची अशीच आहे की संख्या नियंत्रित, याच्यासाठी नसबंदीला, याच्यासाठी आम्हाला मान्यता द्या नसबंदीला. मागणी केली, प्रस्ताव गेला, केंद्र शासनाकडे जाईल. आता आमचं म्हणणं असं आहे, तुमचा प्रस्ताव जाईल केंद्र पण शासन, आता राज्य मी काय करू शासन. शकतो? आमचं माझ्या लेवलला जे करायचं ते करायचं. आमचं म्हणणं असं आहे, तुमचा प्रस्ताव जाईल, राज्य सरकारकडे जाईल, केंद्र बोला सरकारकडे ना. जाईल. तो कधी पास होईल हे तुम्हाला माहित नाही ना आम्हाला माहिती आहे. आज आमच्या सर्वसामान्य जनतेचे हाल तो आम्हाला बघवत नाही. आज सामान्य लोकांचे बळी जात आहे त्याच्या. शेतकरी वर्गाने घराच्या बाहेर 5च्या नंतर निघायचं का नाही निघायचं हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. याला जबाबदार कोण आहे? डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पत्र दिलं तर ओतूरच्या ऑफिसला. आमच्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केल्यानंतर सरपंचांनी तिथं लेखी पत्रव्यवहार केला. 2 महिन्यात तुमच्याकडून कुठलीच कारवाई झाली नाही. पिंजरा लावला ना तुम्ही? नाही लावला. मी सांगतो नाही वेगवेगळ्या ठिकाणी लावला. मी सांगतो नाही लावला. त्याच्यानंतर आता 4 मार्चला मी सरपंच साहेबांशी फोनवरती बोललो का दिवसा बिबट्या अटॅक करतोय, धावून येतोय. त्याच्यानंतर त्यांना विचार, त्यांनी परत कॉन्टॅक्ट केलता का नाही केलता? 4 तारखेला आपलं काय ठरलं होतं, बाळीश्रम शेठच्या घराच्या मागे पिंजरा लावायचा, तिथं दिवसा अटॅक होतोय म्हणून. आता परवाच्या दिवशी इथे वड्याच्या पल्लीकडे त्या माणसावर आता मी सांगतो, ठीक आहे. आमचं म्हणणं एक आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसनी रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, तात्काळ कारवाई केलीच 100% पाहिजे. दिला पाहिजे. तुम्ही आता जे झालंय, आतापर्यंत 2 महिने प्रॅक्टिकली साहेब, त्याच्याविषयी- एक मिनिट प्रॅक्टिकली ज्यावेळेस शेतकरी वर्ग शेतात काम करतो, संध्याकाळचं गुरांचं जनावरांचं काम करतो ना, त्यावेळेस ते प्रॅक्टिकली काम करणं हे खूप अवघड झालेलं आहे. चारा आणणं असेल, शेतात जाणं असेल, पाणी भरण्यासाठी जाणं आता काल असेल. जी घटना झाली सगळीच कामं दिवसा करू शकत नाही आणि ते मुलं दिवसभर खेळत आहेत. फक्त आजीसोबत बाहेर काढले 5 वाजता 5. कालचा जो 2 महिन्यापासून जर तुम्हाला पत्रव्यवहार झालाय, नाही बसवले पिंजरे, काल 1-1.5 तासात लगेच पिंजरा इथं कसं काय अवेलेबल झाला तुम्हाला? हा? नाही घटना घडल्यावरती करून उपयोग नाही साहेब. एकदम योग्य आहे तुमचं म्हणणं. तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे की घटना घडल्यानंतर जे आम्ही ते कॅमेऱ्यातले व्हिडिओ सगळे सरपंचांना रोज डेली पाठवतो. त्याच्यानुसार तुम्हाला पत्रव्यवहार त्यांनी केला. 2 महिने या गोष्टीला काय झाले. झालं तुम्ही 2 महिन्यापासून एक सुद्धा पिंजरा बसवलेला नाही. आणि आता काल घटना घडल्याच्या नंतर 1 ते 1.5 तासात पिंजरा इथं हजर झाला. आता कुठं एवढं क्विक कस काय हे झालं? हा? पिंजरे उपलब्ध होतात नाही असं मग हे जर पत्रव्यवहार झाल्यावर जर असे 1-2 पिंजरे जर नाही. बसवले लागायला असते, पाहिजे. हे काय लागलं नाही.
आमचं मग काय उद्रेक म्हणणं आहे, होईल की नाही पिंजरा एवढं सांगा. लावल्यानंतर तुमच्या त्याच्यात आमच्या बिबट्या ठिकाणी नाही जर जाऊ द्या. स्वतःची तुमची जर मुलं असते तर काय केलं असतं 100% शेतकऱ्यांच्या मानसिकतेसाठी तुम्ही पिंजरा लावणं गरजेचं आहे, हे आमचं म्हणणं आहे. इथं परिस्थिती अशी होती सर की माझे आणि त्याचे 2 पिल्लं होते. अजून पण इथं त्यांची पगमग दिसते. मादी आणि 2 पिल्लं. हा हां. त्याच्यापैकी एक जर अडकलं तर ती ॲग्रेसिव्ह होती. त्यामुळे आपण लहान पिल्लं होते त्यावेळेस ते लावायचं थोडं टाळलं होतं आणि आपण लांब लावली होती पिल्लं. नाही ह्या गावात काही तेवढेच वाघ नाही 10 ते 15 वाघ आहे. असं विषय नाही. प्रत्येक एरियानुसार पिंजरे लावायला पाहिजे. मी सांगतो आता ह्यांना सूचना देतो तुमच्या समोर. काहीही हा विचार करू नका की पिल्लं आहे मादी आहे, सरसकट पिंजरे लावून टाकायचे. जिथं तुम्हाला वास्तव्य दिसते, लोकांना लोक रोज बघतात ना आणि पगमार्क मिळतात, वावर दिसतोय त्यांना, मागणी आली की लावून टाकायचं पिंजरे. ते काही विचार करू नका की तिथं पिल्लू अडकलं तर मादी हे होईल. पिल्लांचं बघा तो दुसरा पण अडकू शकतो ना. नाही ना ते वाघांच्या पायी आम्ही आमचे कांद्याचे सोडून सगळं घरी बसायचं, वरणला सांभाळायचं, बाकीचं काही उद्योग करायचंच नाही, कामं करायची नाही शेतीतली. आता ऊस तोड काम त्यामुळं- ऊस तोडतात ना त्यामुळे एकाला लावून अजून लहान टाकायचं पिल्लू पिंजरा. आढळलं जे पकडलं जाईल ते जाईल. 1 पकडू 2 पकडू काय जेवढे सापडेल. हा, जे येईल ते होईल. आता काय विचार करायला आता जेवढे पकडले आणि होते त्यांना पकडल्याच्या नंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची ते पण सांगा आम्हाला. नाहीतर इथं पकडल्याच्या नंतर तुम्ही डोंगरी भागात जाऊन सोडताय ते परत इथे येतात. हा. इथलं दुखणं कमी करायचं आणि त्या लोकांना तकलीफ वाढवायची. ते नाही त्यांची लिस्ट आमच्याकडे द्या. तुमच्या गाडीत पकडलं का आम्हाला घेऊन चला आणि आम्ही त्यांच्या पुढे सोडू. वन्यप्रेमी. हो लय वन्यप्रेमीला जरा आगे ठेवू. तुमच्या घरी सांभाळा ना ते. त्यांच्या घरात बांधा. त्यांचा पुळका मग निघाल, त्यांना लय पुळका आहे. त्यांना म्हणा, तुम्ही सांभाळा तुमच्या घरात. त्यांची कुटुंब नाही, तर मग तुम्हाला पुळका आहे, तुम्ही अगदी त्यांचं चांगलं पालन पोषण करा, हरकत नाही. चांगली पालन पोषण करा. काय झालं साहेब, जीव माहिती आहे. का? घरी सांभाळायला तुमचं टेन्शन कमी होईल ना ते जर सांभाळायचं असेल तर. विषय असा झालाय, आता ही 5-5:30ला घटना घडली. इथून पुढं कुठलाही माणूस 5-5:30च्या नंतर घराच्या बाहेर वस्तीवर बाहेर निघायचं का नाही निघायचं याची परिस्थिती निर्माण झाली. लागली ना. बरं साहेब, शाळा बरं, प्रत्येकाच्या घरी जनावर आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत. 5च्या नंतर प्रत्येकाला चारा काढण्यासाठी शेतात जावं लागतं. जनावरं कुठं चरायला सोडलेली असतील तर त्यांना आणायला जातं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, येडगाव धरणाच्या कडेने पूर्णपणे बाबळीचं बंद तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी बरीचशी जनावरं चरायला जातात दिवसभर. दिवसा तिथं शेळ्यांवरती अटॅक होतो, दिवसा शेळ्या फाडल्या जातात, ते गुराखी ती जनावरं सोडून पळत सुटतात. अशी भयानक परिस्थिती रोज इथं घडते. आमचं म्हणणं आहे, एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी जरी तुमच्या ऑफिसला कॉल केला तर त्या स्पॉटला येऊन, त्या ठिकाणी येऊन त्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून अजून प्रतिसाद दिला पाहिजे. प्रतिसाद दिला पाहिजे. आता प्रतिसादासाठीच हे कॅम्प सुरू करणार आणि प्रतिसाद जो वेळ आहे तो कमी झाला पाहिजे, तात्काळ प्रतिसाद आणि मिळाला आमचं पाहिजे. म्हणणं असं आहे, जसं फॉरेस्ट गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे ना का वन्य प्राणी जगले पाहिजे, निसर्गाची साखळी. पण आज वन्य प्राण्यांमुळे आज मानवी वस्तीच धोक्यात आलेली आहे, मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. शिळी हे आपल्या भागात झालंय म्हणूनच मी सांगितलं की इथे ही आपत्ती आहे. इकडं जिथं कुठं अभयारण्यामध्ये असेल, पर्यटनाचा भाग असेल तर किंवा काय त्यांना सुरक्षितता असेल, पण इथं मानवी जीवन धोक्यात आलं हे निश्चित आम्ही पण मान्य करतो ना. म्हणून तर मी म्हणलं, राज्य आपत्ती याच्यावरती उपाययोजना फास्ट ट्रॅक मध्ये झाली पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे, शासन जर उदासीन असेल, साहेब तेच सांगतात ना. त्यांनी काय सांगितलं, आम्ही प्रस्ताव पाठवले पण अजून त्याच्यावरती कुठली अंमलबजावणी झाली तुम्ही सांगू शकता ना आम्ही सांगू शकतो. आज घटना घडल्याच्या नंतर तुम्ही जे आम्हाला उत्तर सांगतात ना, ही आम्हाला पटन अशी नाहीच आहे. शिळी मरती शेतकऱ्याची. इथून मग आम्ही पत्र तुला इकडे धावून येत नाही, वासरू मारतं शेतकऱ्याचं, तिथे धावून येत नाही. एखादा वाघ तिकडं पडलाय, पेटत पडला तर तिथं लय धावून जातात तिकडं. तिथे सगळे तुमचे कर्मचारी तो जीव आहे, हा जीव नाही का? आम्हाला द्या, आम्ही काय करायचं याला जीव आहे. आम्ही त्याला बंदोबस्त लावतो. फक्त आम्हाला लेखी नामदेव महाराजांनी कुत्र्याला वाटली होती, बाबा खा बाबा तू, कोरडी खाऊ नको, इथं आजूबाजूचा चपाती. परिसर बघा कसा आहे. तू बा सगळं खा. किती मळ्यातलं घर आहे. बाजूला कोणी गोष्ट घडलेली इथं समोर, इथं घडलेली. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आता व्हिडिओ बघितले असं. बघितले ना ते मुलाला नेले लवकरात लवकर मानवी जीवन आणि वन्य जीवन याचा सुवर्ण मध्य शासनाने लवकर काढावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनशैलीमध्ये त्रास होणार नाही. बाकी आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. गव्हर्नमेंटने उद्या पैसे देऊ द्या, त्या पैशाचं काही किंमत आहे माणसाच्या जीवापुढं. माणसाचा जीव गेल्यानंतर त्याची होत नाही. म्हणून तर मी म्हणतोय की बघा, आम्ही आमच्या लेवलला जेवढं काही नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतोय ना, ती करतोच आहे आम्ही. म्हणजे त्याच्यात काही हे नाही. आता शासनाकडून वरून जर ते मान्यता मिळाल्या
तर निश्चित रिलीफ मिळेल ह्याच्यामध्ये. तुम्ही आता हे जे सुरू करणार आहे ना याच्यात तुम्हाला नक्कीच दिसेल की रिझल्ट रिझल्ट दिसेल. कारण आता पिंपरखेडमध्ये आम्ही जो सुरू केला कॅम्प, त्यानंतर मागच्या वर्षी तिथं घटना झाल्या होत्या बरं 4-5. यावर्षी काही नाही आहे. तुम्हाला साहेब विनंती आणि शासन जर माझं म्हणणं यावर्षी असं काही आहे साहेब, शासन जर लवकर याच्यावर निर्णय घेणार नसेल तर आम्हाला जन आंदोलन लवकरात लवकर उभं राहावं लागेल, जेणेकरून मग लवकरात लवकर कार्यवाही पण होईल. नाही तर मग आम्हाला कारण कसं कसं आहे, की लेटर द्या, आम्ही आमच्या पद्धतीने करतो काय काय नको. करायचं तुम्हाला विनंती आहे वाघांचं. का तुम्हाला सर्व्हिस करता येणार नाही, पुढे पुढे अवघड जाईल. आत्ताच खेडेगावात येणं अवघड आहे तुम्हाला. पुढं काय आत्ताच अवघड दिसतं. हो, तुम्हाला खेडेगावात व्हिजिट देणं सोपं राहणार नाही. बाबा यांचा स्टाफ आहे ना प्रचंड प्रेशर खाली आहे. सारखं कुठे ना कुठे काही ना काही घडतं. तिकडे अतिक्रमणाचा विषय आहे, बिबट्या निघाला, खूप प्रॉब्लेम आहे. परंतु याचा सीमेवर सैनिक लढतात, त्यांचा जीव धोक्यात आहे. अहो मान्य, पण शेवटी ती पण माणसं आहेत. मार्ग काढायचा, आपला मार्ग काढायचा आहे. मार्ग आपण काढायचा. एक काम करू शकतो, आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू शकतो. असे कॅम्प जे आहेत ते सुरू करू शकतो जास्तीत जास्त. बाकी आपण जे उपाययोजना वरती शासनाला प्रस्ताव पाठवले त्याच्यात पाठपुरावा करून ते मान्य करून घेऊ शकतो. किंवा जन आंदोलन तुम्ही त्यासाठी उभं करा, किंवा हे आम्हाला दिवसाच लाईट द्या आम्हाला. वाट नका ना पाहू जन आंदोलनाची. नाही आम्ही आमच्या लेवलला करतोय ना प्रयत्न. आम्ही वाट पाहत नाही, हा, आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय. पण तुम्ही तुमच्या लेवलला म्हणजे हे माझा सल्ला आहे, फक्त तुम्हाला मान्य करायचं नाही हा, ते आमचा तुमचा माझा- विषय. नाही, सल्ला योग्य आहे, काय अडचण नाही. फक्त साहेब यांची जी मागणी असते ना, बा पिंजरा वेळेवर द्यावा, आम्हाला रिस्पॉन्स मिळावा, एवढं फक्त माफक अपेक्षा व्हावी. झालं असेल किंवा झालंच आहे असं मान्य करायला काहीच हरकत नाही. अजून होणार आहे पुढे. ते नाही या पुढे तुमच्या मागणीला प्रतिसाद मिळेल, पिंजऱ्याची व्यवस्था होईल. हा, जरा लवकर पोहोचला नसेल, लावला नसेल, घटना घडतील. झाला असेल, घडला असेल ते. आता हे ऊस कमी होत चाललेत ना, घटना घडत लक्षात राहणार. ठेवा की नाही होणार तसं. घटना घडत राहणार आता. काय सांगा ना. साहेब आज पिंजरे जे लागले जाणार आहेत याच्यात भक्ष्य कोणी टाकायचं? आम्हीच हा, बघ. तुम्हीच टाकणार. आणि आता मुलाच्या वडिलांचं एक म्हणणं आले की आता वडील कुठे? होणाऱ्या हॉस्पिटलचा खर्च हा कोणी करायचा? ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट करतं. हो, सगळं हा मुद्दा वाणी साहेब आहे ना, माहितीच आहे. कालच मी सांगितलं यांना. त्याचं काय नाही विषय. त्यांना पण सांगितलं. त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर बोलायची गरज नाही. मी कालच यांना सांगितलं. हो बरोबर. जे आमचं म्हणणं अजून एक आहे साहेब, 100% मी आता तुम्ही त्याचं काय विषय खाली नाही. गाडीतून उतरल्यावर काय बोलत होतो मी? मुख्यमंत्री सहायता निधीचं बोलत. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची 5 लाख रुपयाची मदत कमी पडेल असं आम्हाला वाटतंय. म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून पण मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आमचं काम नाही ते, पण तरी सुद्धा करणार. बरोबर, त्याचं काय नाही. नाही, आमचं म्हणणं असं आहे हां की आत्ता समजा ऑपरेशन रात्री झाले, हां 100% सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल आहे, हां परंतु काही अवधी गेल्यानंतर याच्यात सेकंडरी कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतात अगदी बरोबर. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर ह्या सेकंडरी कॉम्प्लिकेशनची जबाबदारी कोण घेणार भविष्याची? ती आता स्पेशल प्रोव्हिजन आपण शासनाकडे हे विशेष- फार महत्वाचा विषय साहेब. त्याचा जीव 3.5-4 अगदी- वर्षाचा अगदी बाळ बरोबर आहे. आहे. काय- त्याला संपूर्ण आयुष्य इथून पुढे त्याचे वडील असतील, त्याचं कुटुंब असेल. सोपं नाही साहेब, प्रॅक्टिकली त्या गोष्टी शक्यच नाहीत. जोपासना करणं. केलंय. आपण महालक्ष्मीच्या कृपेने महालक्ष्मीला प्रार्थना केलेली की कुठलं सेकंडरी कॉम्प्लिकेशन तिथं उभं राहू नये. पण जर राहिलंच तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? कारण त्यात लाल मिक्स झालेली. आता आजच्या घडीला मी त्याच्यात सांगू शकत नाही काय करता येईल. म्हणजे काय होईल आपण असं अपेक्षा म्हणण्यापेक्षा आपण प्रार्थना अशी करू किंवा असं होऊ नये. जर झालंच तसं तर आमची प्रार्थना तीच आहे. विशेष बाब म्हणून आपण काही तर प्रयत्न करू. आमची प्रार्थना तीच आहे. आज विशेष ते बाब. 3.5-4 वर्षाचं निरागस बाळ आहे. आज आमच्या हे शिंदे कुटुंबानी 1 वर्ष पण नाही झालं. हा, त्यांचं एक यांचं कुटुंब प्रमुख ऍक्सिडेंट मध्ये घटना घडली. हे अजून वर्ष किती आघात सहन कमाल वारला. हो, आपल्या कुटुंबावरती साहेब, कुटुंबावरती दुसरी कालची घटना घडलेली. वर्षाच्या या कुटुंबाने किती दुःख सहन करायचं. सहन केलं त्यांनी बरोबर. आम्ही त्यांना गेली 6 महिने सांगते तुम्ही धीर धरा. त्याच्यात आता रात्री आणि हॉस्पिटल असं म्हणणं केलं, आता किती दुःख सहन करायचं आम्ही. सोपं नाही. रात्री साहेब 200 ते 250 जमाव हॉस्पिटलला तिथं आलेला होता. तिथं म्हटलं कुठलाही उद्रेक नाही करायचा. सकाळी साहेब घटनास्थळी आले का आपलं सगळं म्हणणं तिथं मांडू. या कुटुंबाचा एक घटक गेले वर्षे नाही झालं त्या घटनेला ॲक्सिडेंटमध्ये
एक्सपायर झालेलं काही चुकी नसताना प्रॉपर्टी नाही पडलेली, आम्ही कष्ट करतोय तरच आम्ही जीवन जगतोय, आणि हे सगळं दिवसभर राबतोय आम्ही. रात्रंदिवस राबतात ते आणि रात्रंदिवस आपण करत एक ट्रॅक्टर व्यवसाय करून उपजीविका करणार आहे कुटुंब हे साहेब. बरोबर. दिवसभर यांनी ट्रॅक्टर चालवायला जायचं का मुलांना राखण बसायचं? सांगा, या सगळा शेतकरी वर्ग आहे, आम्ही जगायचं कसं काय सांगा? उपजीविका कशी का? तुम्ही म्हणताय रातचं संध्याकाळी 5च्या पुढं फिरायचं नाही, सकाळी शेतात कामं नाही करायची, मुलांना शाळेमध्ये किती वाजता नेऊन सोडायचं, आणायची जबाबदारी कोणाची? घ्या. वन खातं जर मुलांना शाळेत नेणे आणण्याची जबाबदारी उचलीत असेल तर आम्ही फार घरात बसू. शाळेची जेवढे समस्या लय उद्भवणार आहेत साहेब. सोबत लोकांना मोटर बंद करता जातात, एकट्याने मोटर हा. 4 मोटर बंद करता जाणार का? आज हे कुटुंब नाही म्हटलं तरी 8 ते 9 महिने मोठ्या दुःखाच्या संकटात आहे. त्याच्यात काल त्यांना पुन्हा ही घटना ओढावली. कवर यांनी दुःख सहन करायचं? हे आमचे ग्रामपंचायत तुम्हाला जर काही करता येतं म्हणजे ना आता साहेब, आम्हाला पण मी असं माझ्या पद्धतीने मला काय करायचंय ना ते करीन. पुढचं काय तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची ना माझ्यावरती काय फार फाशी बिनधास्त तुम्ही म्हणताय ना मी माझ्या पद्धतीने मारायचे करीन, नाही काय काय नाही, तर करायचं. त्या सगळ्यांना एक परवानगी द्या. आम्ही बिबट्यांचं नाही हो, शांत शांत राहण्यात भोगले तेवढं भोगले तेवढं त्यांनी. सोपं नाही साहेब. आमच्या मित्रांनी तेवढं भोगले आज 9 महिने. त्यात कालची कालपासून दाबून धरलंय सगळं मनात ते. मन सुन्न करणारी आहे. तुम्हाला जर ती कालची व्हिडिओ जर साहेब दाखवली ना, तुम्ही सुद्धा 5 मिनिटं आहेत ना काही बोलू शकणार नाही. फोटो बघितले. आज आम्ही सकाळपासून सरपंच रात्री या स्पॉटला साहेब, आम्ही सरपंच साहेब, मी स्वतः आणि आमचे 4 सहकारी मित्र 1:30 वाजेपर्यंत इथं होतो. 1:30 वाजताच्या सुमारास आमच्या देखत 2 वेळा वाघ बाहेर येतो इथं 1:30 वाजता. तुमची वन खात्याची मंडळी रात्री आली, एखादा पिंजरा टाकला काही निवड टाकला, ते सगळे गेले व्यवस्थित, त्यांनी तिकडे झाले, सकाळी उठून आले. आम्ही आमचं रातभर इथं आम्ही रोज संध्याकाळचा जीव मुठीत धरून इथं राहतोय, रोज डेली येतो, एक दिवस सुद्धा नाही खाडा तर त्या नाहीये. प्रत्येक तेवढ्यासाठी तुम्हाला वस्तू म्हणतो काय करायचं नाही, आमच्याकडे पर्याय आहे, त्याला काय करायचंय ते. आम्हाला मग पुढचं संरक्षण काय द्या. परिणाम होते ना आम्ही बघायचं आहे. तुमच्या तुम्हाला काय करायचं ते करा. संरक्षणाखाली आम्ही शेतीची कामं करू. लय मागणी आता ग्रामस्थांच्या लय तीव्र भावना आहेत. याचा कुठेतरी उद्रेक होऊ नये. काय अजून करून करून करणार आहे आम्हाला अजून लय जन्मठेप संयम द्यायची पाळलाय. आहे. वाघ मारला म्हणून एवढंच सगळ्या कशाला ना, गोष्टी बाकीचं लय काय संयम करणार आहे पाळलाय. तुम्ही? कुठंतरी याचा उद्रेक करा, काय करायचं तुम्ही घ्या. अटक करा आणि चालवा देश. आमच्याकडे पण पर्याय आहेत, पर्याय आहेत ना. पण आम्ही कायदा हातात घेत नाहीये. टोकाची पण भूमिका हे जर घेऊन असं जर असेल तर नाही, त्याला नाही, विलाज पण नाहीये हे सर. पैसाच हे आपल्या सर्व भावना नाही. माझ्या लक्षात आल्या. आमच्या ठिकाणी तुम्ही हे करून पहा तुमचं. नाही बरोबर आहे ते, पण कसं टोकाची भूमिका घेऊन आपल्याला बरं, सोल्युशन शेअर टोकाची भूमिका घ्यायची नाही म्हणून तर आतापर्यंत शांत आहे. बदल आहे ना. हा किती गेलं तर खेडेगाव आला. तसं साहेब उमरजनी रात्रीपासून खूप संयम धरलेला आहे. नाही तर आज आम्ही गाव बंद करणार होतो, गाव हे बंद स्पष्ट वगैरे सांगतो. नाही घेतला होता. बरं, सगळ्यांची काय मागणी होती? तुम्ही आम्ही सगळे पण कर्मचारी 3 वाजेपर्यंत हे सेरून वाजता राहायचं. सगळे पुढे घेऊन घटना जायचं. घडली म्हणजे सकाळी उठायचं यायचं. 2,000 रुपये वाघ डेली येतो इथं, काही करता येईल आम्हाला. डेली येतोय तो, काही एक साहेब, दिवस खाडा तुम्ही नाही, हे फुटेज काही पण तपासा. करता येईल आम्हाला. 2 महिने या स्पॉटला आहे ना, सारखा रोजच वाघ येतोय. बरं, वाघ इथं येतो आणि पिंजरा शिंगोटपटात लावायचं काय का आम्ही? ही उत्तर नाही ना, ही उत्तर नाही. कंटिन्यू ठेवा. कंटिन्यू ठेवतो आणि जेवढे आपल्याला ट्रॅप शिवटपटातलं पिंजरा यांनी नाही आणला, आपण आणले स्वतः. शिवटपटातलं पिंजरा पण आम्ही आणले स्वतः. बरं, सगळं ग्रामस्थांनी करायचं. सगळं आमची मदत वगैरे वन क्षेत्रात म्हणजे आता झालेलं आता बोलूच नका. नाही ना होत हो साहेब. इथून पुढे चर्चा ही प्रत्येक ग्रामस्थाचं हे मनोगत आहे, हे वगैरे येणारच त्यांचं बोलणं. का असं नाही का आता तुम्ही बोलायचं नाही, यांनी बोलायचं नाही, मग विषय मांडायचा कोणी? बरोबर आहे. आणि चर्चेतून विषय सुटणार आहे. चर्चेतून विषय सुटल, हाणामारीतून नाही होणार. कुठलाही एक काम करा, आम्हाला उमरजकरांना वेगळं पाऊल उचलायची गरज आणू नका. ही आम्हाला तुम्हाला एक विनंती आहे, बरोबर, की जेणेकरून त्या आळ्यामध्ये एक घटना घडली, काल वडगाव कांदळीत घडली, काल आमच्या उमरजमध्ये घडली, अशा कोणाच्याही बाबतीत पुन्हा घडू नये तालुक्यात. हे आम्ही उमरज ग्रामस्थांची हे म्हणणं आहे. उद्या कुठे घटना घडली म्हणजे त्या ग्रामस्थांचं तेच म्हणणं येणार आहे. याची कुठंतरी तुम्ही एक किती अधिकारी लोकं तुम्ही आपल्या दक्षता घ्या. कंटिन्यू ठेवा. ते कॅम्प सुरू होईपर्यंत. त्यांना पकडायचं नाही, त्यांना मारायचं नाही, मग हे कुठपर्यंत चालायचं? तरी पण माझी सरपंच या नात्याने तुम्हाला एक विनंती राहील की 2 पिंजरे ही उमरजमध्ये कायमस्वरूपी ठेवा. ठीक आहे. ज्या ठिकाणी आपल्याला दर्शनास येईल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करू, त्या ठिकाणी तो पिंजरा चालेल. लावत ठीक चालतो, आहे. जेणेकरून लोकांमध्ये जे भीतीचं ते झालंच वातावरण पाहिजे. निर्माण झालेलं आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालं ते दूर होईल. फक्त आज इथला वाघ पकडला म्हणून सगळे पिंजरे घेऊन जाऊ नका. नाही नाही नाही. 2 पिंजरे ठेवू ना. कायमस्वरूपी ठेवा. चालेल.
आणि जिथे आता जिथे हे निदर्शन वास्तविकला असेल तिथे बघितल्यावर बसवा. लक्षात नाही, येतं बरोबर. एक तर हे एकच घर आहे इथं. तुम्ही एकदा आहे ना काहीच उमरचा एकदा सर्वे करा इकडे आमच्या या जुन्या गावात पण एकदा जाऊन त्यांना दुसरीकडे शेतीच नाही ना, मग कुठे बांधणार? सगळे ना बघा इकडे एकदा जाऊन या, इकडे एक पण घर नाही इथं जवळ स्मशानभूमी जायला रात्रीच्या 10 वाजेपर्यंत माहिती होत्यात. समजा एखादा उशीर आला त्याची मयत व्हायची. कठीण परिस्थिती. कठीण आता माझा परिस्थिती. एक प्रश्न आहे साहेब आपल्याला, समजा उद्या आपण बिबट्या पकडला तर तो बिबट्या त्या बाळावरती अटॅक करणारच आहे हे कसं समजणार का तोच बिबट्या पकडला गेला म्हणून? शास्त्रीय पद्धत असते त्याची हां. की जे तिथं जे पगमार्क कारण इथं एकच बिबट्या नाही, कारण इथं एकच बिबट्या नाही. प्लास्टिक काढ. हां. ते पावलाचे ठसे आहेत ना त्याचे प्लास्टर ऑफ पॅरिसने प्लास्टर कास्ट घेतलं ते मॅच मग नंतर ते मॅच केलं. कारण आता त्याला वास्तविक मानवी रक्त लागलेलं आहे ते त्याच्यामुळे बरोबर करू ना. कारण कसं एकच बिबट्या नाही ना उमरज मध्ये. तो जो आहे ना ज्याने अटॅक केला त्याला सोडणारच नाही बरोबर, त्याला ठेवूनच देणार. तिकडे खाली साहेब खाली पिंजरा लावायचा धरणाच्या कडेला, रोज बिबट्या आहे तिकडं. माझ्या आतापर्यंत त्यांनी 9 शेळ्या 45 कोंबड्या धरल्या. हां. ऐका त्याचं सगळ्यात मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. नुकसान भरपाई दिली नुकसान भरपाई दिली, पण भविष्यात उत्पन्न बंद झालं ना साहेब. कोंबड्यांचं का ना काय माहिती साहेबच नाही म्हणले कोंबड्यांचं काय. नाही कोंबड्याचं कुठं झालं माझ्या इथं 14 कोंबड्या आता 1.5 महिन्यापूर्वी खाली हे गोठ्या समोर याच गोठ्या काही समोर त्या पायपावरून बसलेलं असं. आणि आता सुद्धा त्याची 15 कोंबड्या त्यांनी पत्रे आणि अजून एक आमचं म्हणणं आहे साहेब, काय होतं उमरजमध्ये एक कार्यशाळा. नाही गावठी. कोंबड्यांचं जे आहे ना ते पण चालू करा. कारण आता तुम्ही हे तुमच्या दुसऱ्या जनावरं पण कोंबड्या आहेत. आहे ना शासकीय कालवटी लेवलला बोनस जेवढं मारली कोंबडी जर पब्लिकला असेल तर जेवढं बोनस सहाय्य मध्ये करता तेवढं कुठल्याही सहाय्य करा. पाणी येत नसेल तुम्हाला तर आनंद बरं. मिळेल. पैसे खाण्यात काही आनंद नाही. अजून एक विषय की बऱ्याचशा वेळा एखादी कोंबड्यांचं शेळी सुद्धा चालू करा. साहेब बऱ्याचशा वेळा एखादी शेळी मारली, आपण नियमाच्या बाहेर जाऊन करू. जाऊ एखादं दे. वासरू मारलं थोडीशी नियमाला कुठेतरी बघायला दिली पाहिजे. पक्षाला सांगितलं. साहेब, पशु म्हणून करू त्याला. ऐका ना साहेब, बऱ्याचशा वेळा आहे ना प्रॅक्टिकली ज्यावेळेस पशु आहे ना तो पाळलाय म्हणजे काय पाळीव प्राणी बिबट्या ज्यावेळेस एखाद्या प्राण्यावरती हल्ला करतो, पाळीव प्राणी जर पशु सापडला पक्षी नाही, असं आहे. म्हणजे त्याने तो ओढत नेला, त्याचं कुठलाच अवशेष सापडला नाही, त्याची भरपाई भेटत नाही. अशी मला अशा 3 याची किती- केस नाही अशा भेटली. किती 3 cases आहे? केस. तर हा प्रॅक्टिकली प्रश्न खूप अवघड आहे शेतकऱ्यांच्या मध्ये दृष्टीने. पानसरवाडीमध्ये आमचं एक म्हणणं असेल असं आहे, नाही भेटली कारण काही समोर सापडलं. समजा एखादी शेळी मारली आणि शेळी मारल्यानंतर ती शेळी फरफटत नेली अख्खी खाली त्यांनी, त्याचं काहीच भेटलं नाही. त्या शेळीचं याच्यामध्ये अवशेष. पण थोडंसं नाही नाही, भेटतं ना ते विचारा ना तुम्ही. साहेब त्याचा तुम्ही विचारा ना त्यांना. नाही, नाही, ते- वाणी साहेब नाही भेटलं प्रॅक्टिकली अवघड गोष्ट भेटेल ते पण आहे. भेटेल त्याचा थोडाफार तरी पुरावा द्या. नाही नाही ऐका ना, अहो किमान त्याची खून दिसते, त्याचे पाय दिसतात, अहो सगळं दाखवलं. मग मिळणार ना. साहेब इथं ऊसाचं क्षेत्र आहे, तुम्ही किती आतमध्ये घुसणार त्याला शोधायला? बरं हे म्हणजे सापडून द्या ते कोणी अहो घुसायचं त्या तिथं ऊसामध्ये? पुरावा कुठला लागतो? समजा बिबट्याने शेळी ओढत नेली, त्याचा थोडाफार पुरावा मिळतो, त्याचे ते फोटो काढतात की सुद्धा भरपाई मिळेल. आता आपण सगळेजण डिपार्टमेंटला सहकार्य करू. आम्ही साहेबांनी सगळे सहकार्याच्याच शब्द भूमिकेत आहोत, आम्ही सहकार्याच्याच भूमिकेत आहोत. फक्त आतापर्यंत आम्हाला ज्या गोष्टी कोंबड्यांची काही case प्रॉब्लेम आता सापडले मिळाली ते नाही, सांगतोय भरपाई आम्ही. अशी आली नाही पाहिजे. सगळ्या केसमध्ये भरपाई देऊन टाकू कोंबड्या. ते नकोच आता. ह्या लोकांनी नुकसान भरपाई मिळणार कशी मग त्यांना? असं आहे ना. अहो, एक कोंबडी खाली तर 500 रुपयाचं नुकसान आहे, रोज तिचा अंड आहे. काढा ना तुम्ही हिशोब. ते पण चालू करायचं. आता एकही केस माझ्यापर्यंत असं आलं नाही पाहिजे की ते मिळालं नाही. ठीक आहे. आणि हे पण जे अवशेष राहत नाहीत त्याचं पण जरा ट्रेस करून जास्तीत जास्त केसेसमध्ये प्रोत्साहित करून ते पण मंजूर करतात. म्हणजे ज्याची घडली घटना म्हणजे कसं आहे की थोडंसं लोकांना सहानुभूती. कमीत कमी नुकसान थोडं उद्रेक कमी होईल, उद्रेक पण कमी होईल. हो थोडंसं उद्रेकाचा पण फरक पडत. किती सहन करायचं होतं? नुकसान किती सहन करायचं म्हणजे होतं? जगवायची का माणसं जगवायची का फक्त बिबटेच जगवायची? नाही, आमच्या लेवलला आम्ही जेवढं करायचं ना तेवढं 100% नाही, जास्तीत जास्त करू. आणि रिझल्ट पण दिसेल तुम्हाला. आमचं म्हणणं आहे प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, आम्ही प्रशासनाबरोबरच आहोत. आता विनंती अशी आहे, साहेबांनी जर सगळं मान्य केलंय तर तुम्ही स्वतः 2 शब्द बोला ना. जर याच्या पुढे जाऊन सांगतो, जर याच्यातलं काही नाही होत असं दिसलं तर मला सांगा डायरेक्टली. आठवण करून एखादं मंजूर होत नसेल तर तुमचं एखादी गोष्ट आता जी काही बोललो मी त्याच्यातली एखादी गोष्ट होत नाहीये असं जर काही दिसलं तर मला सांगा. उमरज गावात आपल्या वन एखाद्या विभागाच्या माणसाची जबाबदारी माध्यमातून घ्या. ना, साहेब, सांगत चला मग. वन विभागाच्या माध्यमातून उमरज गावामध्ये येणाऱ्या 15 दिवसात किंवा महिन्याभराच्या आतमध्ये ना ग्रामस्थांसाठी एक कार्यशाळा भरवा. कार्यशाळा एक घ्यायची. जेणेकरून काय होईल, जो संघर्ष आहे बिबट्या आणि मानव त्याच्यापासून कसा रोखता येईल, कसं नियोजन करता येईल, त्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून ग्रामस्थांना झालं पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. आता मध्ये आपल्या सोंड्यावरती घेतलं नाही का? आमच्या वस्तीवरती कधी घेणार घेतलं आपण? होतं. ह्या एक 8 दिवसात घेऊन टाकू सर. आता मध्यंतरी आपण घेतलं होतं. सोंडेवाडी वस्ती
तर तेच गावात नाही, गावठाणात लावा आणि संपूर्ण सरपंच साहेब ग्रामस्थांना पूर्ण आपल्या याची गाडी लावा. दौंडी वगैरे द्या. आणि मोठ्या गावांमध्ये घ्या. संपूर्ण ठीक आहे, आहे ना, म्हणजे तिथे लोक जास्तीत जास्त दौंडी द्यायची आधी दौंडी द्यायची आणि लोकांना बोलवायचं आणि मग तो कार्यक्रम करायचा. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला लोक एकत्र जमू शकतात, जेवण वगैरे झाले असतात असं. संध्याकाळचा हाच प्रॉब्लेम आहे सर, या वाघामुळे कोणी घराच्या बाहेर निघायला मागत नाही. आता एवढं कीर्तन व्हायचं, सप्ताह झाला, शेतच्या लोकांना येता येत काय नव्हतं. करा, मंगळवारी बाजार असतो गावचा, साधारण सकाळी एक 9-10 वाजता जरी कार्यशाळा लावली कसं मंगळवारी चालेल, तर बऱ्यापैकी लोक गावात दिवसाचं अवेलेबल होतील दिवसा. रात्रीचा ते प्रॉब्लेम आहे. बरोबर. बाजार आहे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतो. आणि लोक वस्ती बाजार गस्ती शेतीचं झालं पाहिजे लोकांनी, मध्येच त्याचा खाऊ बाजारच्या करायचा. दिवशी अडचण अशी असते की लोक लक्ष देत नाहीत, आपल्या ह्याच्यात असतात. नाही, सकाळी नाही काय प्रॉब्लेम, नाही बऱ्यापैकी ना. लोक रिलॅक्स असतात. नाही, रविवारी लावता येईल सकाळी, एवढं काय एखाद्या त्याच्यात. रविवारी. रविवारी लावता येईल. दूध डेअरी वगैरे येतात लोक, जमतात संध्याकाळी अशा प्रकारे आपण करू शकतो. नाही गावामध्ये सर, संध्याकाळच्या गावामध्ये अडचणी लावा. अशा सांगतात. गावात लावायची, गावात. अशा ज्या वस्ती आहेत तिथं परत त्यांना घरी परत जायला अडचण आहे. ही चहा सुद्धा लोक येऊ शकत शकत नाही. ते योग्य वेळ ठरवा एखादी, त्यावेळेला करा, जास्तीत जास्त लोकांना ते कळेल असं. सरपंच साहेब, इथं आता सातपुते साहेब आले, त्यांनी तुमचे सगळे प्रश्न सोडवले, मार्ग काढलेला आहे. आता तुमच्या भावना काय प्रतिक्रिया? भावना एकच आहे की आता साहेबांनी सर्व काही व्यवस्थित सांगितलेलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, फक्त पोकळ आश्वासन नको. 100% अंमलबजावणी होणारच आहे असं शब्द दिला आहे. ते 4 तालुक्याचे प्रमुख आहेत. हो आहेत ना. मग तुम्ही आता समाधानी आहे? हो समाधानी आहे, परंतु जर झाली नाही तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच जुन्नरपर्यंत प्रयत्न करू. येस, तुम्हीच मला संपर्क करत राहा. जर काय असं आता हो. जे सांगितलं ना, आपली चर्चा झाली आणि त्या अंती मी जे काही सांगितलं त्यातली एखादी गोष्ट घडली नाही तर मला डायरेक्ट सांगा. ओके. आता दुसरी एक सर, आमच्याकडे थोडीशी एक अडचण आहे की आपल्या गावामध्ये काही बरीचशी अशी झाडं आहेत की ते रस्त्याच्या आणि गटारीच्या मध्ये, त्याचं पण पत्र ह्या टायमिंगला दिलं, एकाच वेळेस दोन्ही दिली होती, परंतु ते म्हणले आमचे सर्वेक्षण करायला येतील, ते तारांना लागतात वर, तर ते काढण्याची परवानगी तुमच्याकडून मिळाली तर बरं होईल. ती तुम्हाला परवानगी मिळाली, मग पत्र दिलंय तर. तुम्ही आमचं एक झाड काढा, आम्ही तुम्हाला परवानगी दिली. चला पुढं. याच्यात कसं असतं माहिती आहे का, एखादी पत्र दिलं ना तुम्ही, किती दिवसाची मर्यादा आहे? 60 दिवस. 60 दिवसाच्या नंतर तुम्हाला परवानगी मिळालेली असते, ती डीम परमिशन. नाही आला नाही जर कारवाई झाली तर हा. आता 60 दिवस होऊन गेले. ग्रहित धरायची परवानगी. मी 1 जानेवारी 24 तुम्हाला पत्र दिलं होते, दोन्ही पत्र एकाच वेळेस दिलेली. 60 दिवसाच्या आत जर परवानगीवर काही कारवाई झाली नाही पत्रात, हा तर ती परवानगी मिळाली अशी गृहीत पुढचं ऍक्शन घ्यायची. ठीक आहे. असं आलं लक्षात? काय कोणाला काय विचारायचं काय? कसं आहे, एक तर सगळ्या गावकऱ्यांच्या भावना ज्या काही जास्त प्रमाणात हे झाल्या होत्या, तर साहेब आल्यानंतर त्यांनी आमचं समाधान इथपर्यंत त्यांनी शब्द दिलेत, त्याप्रमाणे ते वागतील, बोलतील, करतील. आणि नाही केलं तर मग पुढचं आहेच आहे. तर त्यांनी समाधान केलं आहे आमचं, त्याप्रमाणे त्यांनी शब्द पण दिला आहे का काही जे होणार नाही मला सांगत जा. त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे. आम्ही आता परत पाहिजेसारखे रुळावं आहोत. वन विभागाचे प्रथम दर्शनी आभारी आहोत. वन विभागाचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, सहकार्य राहो याची आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.